छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जे टुनकी दसकुली व वैजापूर तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात जे आमरण उपोषण सुरू आहे, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे व त्यांचे सहकारी मंडळ या ठिकाणी आमरण उपोषणासाठी सकाळपासून बसलेले आहेत। तर त्यांनी जवळजवळ 22 गावांचा प्रस्ताव या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये टँकर मंजुरीसाठी जमा आहे 1 महिन्यापासून, पण अजून त्यावर कुठली कारवाई झाली नसल्या कारणाने अजय पाटील साळुंखे उपोषणासाठी बसलेले आहे। त्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ पुढील काय विषय आहेत। या ठिकाणी गेल्या 1-1.5 महिन्यापासून पंचायत समिती कार्यालय वैजापूर येथे वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी प्रस्ताव दाखल केलेले, परंतु आजपर्यंत देखील टँकर कुठल्याही गावामध्ये चालू झालं नाही। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी कृती आराखडाच या ठिकाणी पाठवला नव्हता। तसेच या ठिकाणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी गावामध्ये टँकर चालू झाले नाही। त्यामुळे ते तात्काळ चालू व्हावे। आताच्या ठिकाणी जे प्रस्ताव दाखल होते, थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोपळगट तसेच कणकर साहेब तसेच नायब तहसीलदार त्यानंतर कावळे साहेब असे विविध या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांनी त्या प्रस्तावावरती तर BDOंनी देखील यांनी सह्या केलेल्या आहे। तहसीलदार या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेले, ते देखील येऊन ते साईन करून या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवणार आहे। परंतु 1 महिन्याचा कालावधी गेला, हे यांनी आधीच करायला हवं होतं, म्हणजे उपोषणाची वेळ आली नसती। आणि म्हणून आता या ठिकाणी हे टँकर तात्काळ मंजूर झाले पाहिजे। तसेच जनावरांना या ठिकाणी 35 ते 40 लिटर पाणी देण्याचा GR आहे, परंतु 20 ते 25 लिटर पाणी या ठिकाणी टंचाई निर्माण झाल्याच्या नंतर देतात। कुठंतरी या ठिकाणी 35-40 लिटर तर दिलंच पाहिजे, परंतु ते पाणी या ठिकाणी जर मोठ्या जनावराला या ठिकाणी 60 ते 70 लिटर पाणी, जवळजवळ 100 लिटर पाणी लागतं, ते ठिकाणी वाढीव या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे। आणि यामध्ये या ठिकाणी अधिकारी तसेच या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी विषय आज आता या ठिकाणी मुंबई येथे अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आमदारांनी लोकांनी हा प्रश्न या ठिकाणी उचलला पाहिजे की ते जर बघितलं तुम्ही माणसांना या ठिकाणी 20 लिटर पाणी देता आणि जनावरांना 30 ते 35 लिटर, आणि टंचाई झाल्याच्या नंतर 25 लिटर पाणी देता, ते पाणी कुठंतरी या ठिकाणी वाढीव या ठिकाणी मिळालं पाहिजे। यासाठी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे, कारण की लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये जर बघितलं तर टॉयलेटसाठी इतर या ठिकाणी वापरासाठी 100-100, 200-200 लिटर पाणी या ठिकाणी वापरलं जातं। यांनी पण खेड्यात यावं आणि खेड्यात राहावं आणि 20 लिटरमध्ये या ठिकाणी 24 तास या ठिकाणी काढून बघावे। किंवा आमच्याकडे जे म्हशी आहेत, मोठाले जनावर आहेत, दुभते वेस्टर्न गाई आहेत, हे यांनी या ठिकाणी यांच्या बंगल्यासमोर सांभाळाव्यात, अधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये सांभाळाव्यात आणि त्यांना या ठिकाणी 25 लिटरमध्ये आणि माणसाला 20 लिटरमध्ये या ठिकाणी त्यांनी जीवन या ठिकाणी काढून दाखवावं, ते सांभाळून दाखवाव्या, तेव्हा आम्हाला या ठिकाणी ते पाणी आम्ही स्वीकारू। म्हणून या ठिकाणी किमान या ठिकाणी जनावरांना 70-80 लिटर पाणी या ठिकाणी दिलं पाहिजे, 100 लिटरपर्यंत, आणि माणसांना देखील या ठिकाणी वाढीव पाणी या ठिकाणी दिलं पाहिजे, हीच या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी पंचायत समितीचे पोपळगट आणि नायब तहसीलदार या ठिकाणी आले, तुम्हाला काय उत्तर दिलं? त्यांनी लेखी पत्र ते घेऊन येत आहे आणि 1 लेखी पत्र त्यांनी दिलं आहे, आणि जे प्रस्ताव दाखल होते जवळपास 20-22 गावांचे वैजापूरमध्ये, ते तात्काळ या ठिकाणी सह्या करून पुढील कार्यव्यवस्था त्यांनी पाठवलेले, लवकरच लवकर या ठिकाणी टँकर मंजूर होतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। ज्या गावातील 22 गावांचा प्रस्ताव त्या ठिकाणी जमा झालेला आहे, त्या गावातील सरपंच उपसरपंच यांची कॉन्टॅक्ट केलं होतं? त्यांच्याशी कॉन्टॅक्ट काही नाही, आता जनरल जे इथं प्रस्ताव दाखल आहे ऑलरेडी, आता जिरीच्या सरपंच होते त्यांचा फोन आला होता, असे विविध सरपंचाचे फोन देखील आले की आम्ही देखील प्रस्ताव दाखल केलेले, पण ऑलरेडी पहिलीच माहिती घेतलेली होती मी का 20-22 गावांची या ठिकाणी पंचायत समितीकडून काही एवढे प्रस्ताव दाखल असताना देखील अजून कोणाचाही टँकर मंजूर होत नाही। आणि आमच्याही गावात मलाही स्वतःला अनुभव होता, आमचे देखील या ठिकाणी सतराम चंद्रभान मोरे या ठिकाणी सरपंच ते देखील आलेले, आमचे सदस्य देखील आलेले, मी देखील उपसरपंच आहे। आम्हाला आमच्या गावाप्रमाणे हेच आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे आमच्या गावात अवस्था आहे तीच सर्व गावात अवस्था आहे।
त्याच्यामुळे आमच्या गावात तर मंजूर या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। पाणी द्या पाणी द्या सरकार मायबाप पाणी द्या, पाणी द्या पाणी द्या सरकार मायबाप पाणी द्या।